सोड रे, माझ्यातून नादाक लागा नको. ए बाई, तुका आम्ही ककडे ककडे आता फिरवतलो बघ. ते एका एका दुबई घेऊया काय पुस्तक त्याचं पण अर्थ वेगळं काढू नको. आईचा राणा आता तुका सवय हा मागे पण असंच केल्यान काय या कुंदेन तुझ्या हार धवल आले तिची वाट लावल्या गेली आमका मग बुवा बडबड कर काय असतं. तू आपलं वाजवतो तरी वाजून जातो मी मरतोय त्याच्यात मागे ते ह्याच्यात तुमच्या तेवढाच वेळ घेतला गुंडू बुवानी 10 मिनिटं अधिक घेतले. 1 तास 10 मिनिटं झाली. ठीक आहे, प्रत्येकाचा दिवस असतो. फक्त सुरुवातीला एक गाणं म्हणतो मी जे फेमस गीत आहे आमच्या रुपेशजींसाठी. आहे सर्वांचा तो घास रुपेश दादा आला नावास. आहे सर्वांचा तो घास रुपेश दादा आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा रुपेश दादा. रुपेशजी आणि मी मनापासून त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो. एवढा मोठा उपक्रम सुरुवातीला एवढी गर्दी अमाप होती. अर्थात मी मायबाप भजनी श्रोत्यांना दोष देत नाही, कारण शेवटी काम आहेत प्रत्येकाला आणि दोन्ही बुवानी वेळ काढला. मी सुरुवात सुद्धा माझी 1.5 तासातच आटोपली. बुवानी सांगितलं मी 1 तास घेतला व मी सुद्धा गाणी म्हणू शकतो, कारण आतापर्यंत चव्हाण बुवानी म्हणा किंवा गुंडू बुवानी लोके बुवाला ऑर्केस्ट्राचा बुवा म्हणून हिणवलं आणि स्वतः आज गुंडू बुवानी नाही एवढी गाणी घेतली, पण त्याने जो काय ऑर्केस्ट्रा मांडला म्हणूनच बुवा तुला सांगतोय पेटीच्या बाबतीत आम्ही परत परत सांगतोय तुझ्या एवढा बुवा सिंधुदुर्गात नाही, पण अतिरेक झालाय तुझ्या पेटीचा. आता तुझे 1-2 चाहत्यांना ते आवडत असेल, सगळ्यांनाच ते नाही बुवा आवडत. लक्षात ठेवा. राहता राहिला विषय केदार बुवा, मी काही तुमच्या एवढा रागधारी विषयामध्ये पारंगत बुवा नाही. मी प्रामाणिक सांगतोय. राजा सामंत साहेब यांनी परशुराम बुवांना पाहिलंय, विजय परब बुवांना जास्त जवळून पाहिलंय आणि आम्हाला सुद्धा बघताय. व माझ्या प्रार्थनेची सुरुवात केदार रागामध्ये नाहीये. हे गाणं कशामध्ये आहे ते सांगा. सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. हे गाणं माझ्या बुद्धीप्रमाणे केदार मध्ये आहे. आता राहता राहिला विषय मिया मल्हार. माझ्या प्रार्थनेची सुरुवात बुवा मिया मल्हारने आहे आणि तो राग असा आहे. रे मरे जा मरे पनी धनी जानी बम बग मरे जानी धम पनी धनी सा. माना मानव हा परमेश्वर मी स्वामी पती आता तो आला.
मबनी धनी मबनी धनी सानी मगमरी सानी मबनी धनी जा या गुणेंदु तुषार हार धवला या शुभ्र वज्रावृता या विणावर दंड मंडित करा. किती राग बदललाय बुवा. तेव्हा आपण मायबाप भजनी श्रोतेजन सुज्ञ आहात. गुंडूबुवा तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल की मी आज परीक्षण करणार, त्या नागदा मारुतीला जर मानत असाल तर तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगायचं आणि त्यांनी सुद्धा सांगायचं मी जे सांगतोय ते चुकीचं आहे म्हणून. आणि म्हणूनच मी आज सिंधुदुर्ग सहित संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय विनोद चव्हाण बुवा थूक लावतायत. आज लोकांना थूक लावतायत सगळ्या बाबतीत. त्यांच्या शिष्य परिवाराला वाईट वाटेल असं मला बोलायचं नाही. माझे जवळचे मित्र वेंगुर्लेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला फक्त त्यांनी केदार आळवून दाखवायचा. मी परत सांगतोय त्यांच्याकडे 100 राग आहेत, माझ्याकडे 5च आहेत. पण माझ्या बुवानी मला जे दिलाय ते परफेक्ट दिलाय. आणि यालाच परशुराम बुवांची पट्टी म्हणतात, याला सुताराची शाळा म्हणतात. याचा अर्थ त्यांची सारा सुताराची नाही असं मला म्हणायचं नाही. खूप काही चिंतामणी बुवानी दिलं, पण मीच शाळा म्हणून काही होत नाही. राहता राहिला विषय बुवा तुम्ही आज कित्येक बाऱ्याला सांगताय आम्ही आता ठकलो तिन्ही बुवा ठकलो. आम्ही नाही ठकलो कुणाच्याही तर नाही. होय बाबा आता तुका म्यावच करूचा लागणार. मी सुरुवातीला शांत का बसलो, एक दोघे जण जरा बाजूला तुमच्या उभे होते आणि प्रत्येक बारीमध्ये असे असतात हौशे गौशे नवशे. त्याच्यामुळे मी थोडासा शांत होतो, बारीचा रंग बदलेल. कारण मला जरा ती सवय आहे मग अति बोलायची. दुसरा विषय राहता राहिला तोच मगाशी सांगितला तो की आम्ही ठकलो. गुंडूबुवानी स्वतः ठरवायचं आहे ठकलो की नाही. मी थकलेलो नाही. मी आय एम लाईव्ह 45 52 59. तू ठकलो. तू तुझ्यामुळे आमका म्हातारे कशा करतो. अरे होऊ देत ना. अरे 59 काय रावला 101 झाली. आता कशा गोळी चालतो. केदार आणि मिया मल्हार दाखवायचे फक्त ते परमेश्वराक तरी मान. आमका तू किंमतच नाही देणार. मी सांगतोय आमका तू किंमत देणारच नाही. आणि ती दोन्ही गाणी खायच्या रागात ती म्हणून दाखव विषय संपलो ना. हा मग ते माझी थूक लावतो ना तो 100% लावणार. मी सांगतोय त्यांनी मग ती प्रार्थना पण मला केदारमध्ये करून दाखवायची कशी ती. बरोबर ना साहेब. केदारमध्ये ती प्रार्थना करून दाखवायची. केदार मी आळवलंय म्हणत असत नाही तर तू नोटेशनचा राग जोगच आळवलास. आणि सुरुवात नोटेशन म्हटलं चारुकेशीमध्ये. मी सांगतोय भजनाचे बादशाह आम्ही म्हणतो तुका म्हणून आमकाच फसवतं. होय. त्यानंतर बक्षिसांचा विषय बुवा. गुंडू सावंत बुवा यांना तुम्ही तेवढं ओळखत नाही माझ्या एवढं. त्यांची खूप ओळख आहे. आणि भजन झाल्यावर मी किंवा त्याला माहिती असेल मी माझं मोठे पण जास्त सांगत नाही. पण माझा एक स्वभाव आहे. आम्ही भजन झाल्यावर प्रत्येकाला नमस्कार करून जातो. घोड्यासारखी झापडा लावून डायरेक्ट गाडीत जाऊन बसत नाही. त्याच्यामुळे माणसं जोडली आहेत आम्ही. त्याच्यामुळे ती बक्षिस आहेत ना ती त्यांच्या कलेची जेवढी आहेत तेवढी त्यांच्या माणुसकीची आहेत. आज 1000 रुपये बक्षीस प्रत्येक वारीला 500 रुपये देतो. त्या माणसाकडे पैसा अधिक झाला नाही म्हणून आहे. त्यांच्यावर असणारं प्रेम आहे लक्षात ठेव. अरे त्याच्यासाठी फोन उचलावे लागतात ना झोपेत पण लोकांचे. सिंधुदुर्गासहित रत्नागिरी रायगड मुंबईच्या भजनी श्रोत्यांनी सांगावं लहान मुलाने जरी फोन केला तरी आम्ही उचलतो. तुझा काय मग बक्षिसांवर लोकांच्या कशात जळा गोळ्या माका सांगितलंय त्यावेळेला सांगायचं लागतं. आता सांगतोय बुवा की सिरियस विषय आता सांगतोय असं नाही ना बुवा. मी जेवढं थोडंच बोलणार आणि जास्त वेळ घेणार नाही. पण तुझा काही केलंच ना लोकांना तू सांगतोस लोक असो जा लोक कायच येत नाही धोंडे माती काय नाही बुवा असं काय नसता. जा माझ्याकडे आला तू आता मगाशी गाणं म्हटलंस ना या गाणं तू म्हणून दाखव आता चल वही गाडी कुठला गाणं मी काय बोललोय सुरुवाती. माझ्याकडे हा आता त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तुझ्याकडे नाही. मग आता तुम्ही आमका सांगतास ना तो सांगा दे त्याच्या आज तो माका वाईट काहीही गजरात बोललो नाही काहीही बोललो नाही. त्याच्यामुळे मी त्याला बोलू शकत नाही. कारण रोज आमचे भानगडी असतच व मगाशी मी जा बोललोय तर प्रेमानच बोललोय असं नाही.
काय लोकांची चॉईस असतं ती. आज पण या ठिकाणी माझ्या जागेवर दुसरं असलो असतो. काल माझी जंक्शनची बारी बुवा मी माझ्या मित्रासाठी सोडली ना, मित्रासाठी सोडली, कारण त्याने मला कोरोनातून बुवा मागे आणलं. स्वतः गेला माझा मित्र 32 वर्षाचा. आपली शिरवली जठार साहेबांच्या गावात बारी होती, माहिती आहे ना, डबल बारी झाली 2 ठिकाणी. तो माझा मित्र माझ्या सोबत शिरवलीमध्ये आला. कोण असतो? आपले गाडीचा प्रकरण झाला सावंतवाडीत, तो आपल्या बरोबर होता, माहिती आहे तुम्हाला. असे मित्र विरळ असतात. मी अर्धा संपलोय, अर्धा. तुमच्या लक्षात येणार नाही ते मित्र म्हणजे काय असतं ते. अर्धा मी संपलोय. जाऊ दे, तो विषय नको आता. खूप माझ्यासाठी त्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे मित्र हे मित्र. गुंडू सावंत बुवा किती तुझ्यापेक्षा लेवलला बोलतात मला, पण आम्ही मैत्री सांभाळली आहे. मगाशी तू जो विषय सांगितलास ना बुवा, त्या विषयावर मी घरापर्यंत तुम्ही दोघे बुवा गेला असता. तो मगाशी तू सांगितलास कुठला विषय, गणपा पाटीलचा. एखादा समोरचा बुवा बोलू शकतो मी गणपा पाटील काय आहे ना ते तुला दाखवू काय, पण मला ते माझ्या आई वडिलांचे संस्कार नाही रे तसे. असे विषय आम्ही कधीच भजनात आणणार नाही. तुमचे गेलेले आहेत. तू गुंडू बुवांना बोललायस असं किती वेळा, मी युट्यूबवर ऐकलेलं आहे. अरे बुवा, मी फक्त जरा मनोरंजन म्हणून टाळी मारली तर तुम्हाला छक्का ठरवलास. या लेवलला भजन. मी सुरुवातीला एक वाक्य जे बोललो ना बुवा, मी खाली लावतो, मी भजनी श्रोत्यांची आणि युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांची माफी मागतो. माझ्या मुखातून शब्द गेला तो, चुकीचाच गेला तो. पण तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर. तुझ्यासारखा भजन सम्राट आम्ही तुला आज भजनाच्या बाबतीत देव मानतो बुवा. तुझ्या मुखातून किती 12 असे शब्द जातात, माझ्या मुखातून आज गेला, मी मान्यच करतो बुवा, चुकलं माझं. आणि हे शब्द जेव्हा आमच्या मुखातून येतील ना, गुंडू बुवानी मगाशी सांगितलं तसं, कुठेतरी थांबण्याची वेळ आपल्यावर आली आहे, लक्षात ठेवा. हे मायबाप भजनी श्रोतेजन आणि ही मंडळ वेळी नाही आहेत आपल्याला बोलवायला. अरे 1-1 तास संजू तिथे भडकत होता. अरे 1.5 तासात गजर द्यायचा सोडून तू 1 तासाच्या वर गजर केलास. मंडळीला तरी विचार, तुला जर मानत त्यांना असतील तर गाडीत तुला त्यांना ते मानवलं का? जाऊ देत ना. अरे पुढचा जाताला तसा मागचा जाताला. त्याचा प्रत्येक वेळी त्याचाच कशा सांगतोस तू? त्यांनी 1 तास गेला. अरे तू जर अर्धा तासात जर नोटेशन आणि प्रार्थना आटोपली असतील, त्याची हिंमत काय होती रे 1 तास घ्यायची? आणि माझी काय होती हिंमत? तरी पण मी 1.5 तासामध्ये थांबलो का? मला जरा वातावरण वेगळं दिसायला लागलं. म्हटलं भजनाकडे आपण कॉन्सन्ट्रेट लक्ष देऊया. पण तू परत गजरा करूचाच केलं. परत श्रीमंत सांगतोय, देवाशपथ तुझ्यासारख्या भजन यांनी सांगितल्याने बुवानी, आणि कोणी सांगत, सिंधुदुर्गातलो दुश्मन जरी तुझा असलो तरी सांगत की तुझ्यासारख्या भजन सध्या डबल बारी क्षेत्रात नाही. एक मात्र यांनी सुरुवातीक सांगितल्यानं आता आयुष्यात 25 वर्षात माझ्या मुखातून कधी इला नाही, पण आज मी तर सांगतोय, तुझ्यापेक्षा सुंदर पेटी माझो व्यंकटेश नर वाजवता ह्या मान्य करूचा लागत. हा, त्याच्यामुळे मी त्या मान्य करू आतापर्यंत तयार नव्हते, कारण तुझा कुठेतरी खालपान होईल म्हणून. हा काय हा पेटी नाही, त्या विषयात रागाचा विषय नाही. पेटी वाजवणं आणि रागधारी. आता माका एक सांग, मी मगाशी राग दाखवलोय, काही एक संबंध नाही, काही एक संबंध नाही, तेवढं माझा अभ्यास नाही देतो. पण तू जा सांगतोस तर चुकीचाच हा. मी फक्त त्याचे स्वर काढून तुका दाखवतो. त्या गाण्यात त्या रागात बरोबर सामंत साहेब. कारण ही माणसं अशी आहेत ना, आमच्या जर चुका झाल्या तर उद्या आमच्या बुवाला सांगणार जाऊन, कोण करणार? किंवा बुवाच विचारणार सामंत साहेब काय केलं आमच्यात. मग ते काय हा ना आता रोखोकच सांगतो. लक्षात ठेवा, लोक बुवा चुकलो ते चुकलं म्हणूनच सांगतले. या व्यक्तीक तुम्ही अजून तेवढे ओळखलाच नाही. 100 रुपये दिल्याने असते तर नक्की आभार मानला असता. असं नाही ना, जरा माणसं पण ओळखाक शिका. अरे आज त्यांचं वक्तृत्व, त्यांची वाणी जी काय बोलते ना, तरुणासारखी आमच्या किंजवडेमध्ये स्पर्धेला होते ते विचारा त्यांना. खूप ठिकाणी आम्ही ऐकलंय त्यांना. अरे ऐकावं असं वाटतं रे. आमचे बादल चौधरी हे मगाशी ज्यांनी गुरव साहेबांनी ज्याने निवेदन केलं, ही आपली रत्न आहेत. तुझा पण भजन एवढा त्यांचा जसा वक्तृत्व तसा तुझा भजन हा गटार वावताना रे त्याच्यातून. ते काय करशी? आम्ही दोघ जण तुका आरोग्याचा प्रयत्न करतो, तो आमकाच कमी लेखतो. अरे आज गुंडू बुवा, लोके बुवा मान्य कर ना, थोडासा मान्य कर. तुका पंक्ती घेतलो हा असं मगाशी यांनी सांगले. म्हणूनच मी नेहमी गाला, हा बाबा तुझे लय उपकार. प्रांजल राहुल यांच्याकडून योगेशसाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे.
एक मिनिट सांग जर ह्या वाचून घेऊ तोपर्यंत काय हा गुगल पेच्या माध्यमातून प्रांजल राहुल यांनी 300 रुपये मला दिले आहेत. त्याचप्रमाणे रुद्रा LED यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सौरभ अशोक नागोळकर माझे परममित्र यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे बक्षीस काय खूप घेतले रे. उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ सिद्धेश देसाई यांच्याकडून योगेशसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी सिद्धेश देसाई यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कैलासवासी श्री उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ नेरूर गणेशवाडी यांच्याकडून हे बंद पॉकेट माझ्यासाठी आहे. संतोष गावडे माझ्या मामाचा मुलगा यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 आणि योगेशसाठी 101 आणि संतोष पालवबुवा यांच्याकडून योगेशसाठी जीपेच्या माध्यमातून 101 रुपयांचं बक्षीस. आता हे गाणं मी नेहमी म्हणतो. म्हणण्याचा माझा स्वार्थ काय नाही पण त्याचा त्रास होता देतो. दौलत राजे इथे गाजले दौलत बुवा इथे गाजले. आता गाजले म्हणते पण आतापर्यंत भाजलो पण नव्हतं आम्ही ते काय हा भाकरी चांगली कधी लागता जेव्हा तव्यावरती हे होता ना भाजताना ते कसं चटके सहन करूचे लागतात ना तेव्हा ती चांगली लागतात कुरकुरीत. बरोबर आम्ही भाजलो म्हणून गाजलं. किती 32 वर्ष वा निदान वर्षाक ना दर आता जानेवारी 33 वर्ष म्हणून तरी सांगा 4 वर्षात 32 वर्षात सांगतात हा आणि हिसाब घाला. ते म्हणतात 9,000 करतात. अरे त्यांचं तेवढं आहे ना बुवा आहे तेवढं. त्यांनी ज्यावेळी आपण इथे ह्याच्यात होतो ना पाळण्यात तेव्हा ते डबल बारी करायचे आणि आपण कुठे आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्यांच्या बोटात धरून त्यांनी आमका फिरवल्याने आणि त्यांच्या झय इदारणा करतो स्टेजवर. बरं ते पण तसले तर तुमकाच घेऊन फिरतो. जाऊन दे त्यांच्यापर्यंत. दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर लोक क्या काढता. असंच सामंत साहेबाला माहिती आहे. असं एका मोठ्या बुवांची बारी होती आमच्या परशुराम बुवांबरोबर आणि माझ्या बुवानी आवाज लावलेल्या भजनामध्ये आणि मोठ्या बुवानी म्हटलं अरे कोणी त्या कुत्र्या काठी लावल्या साक्ष आहेत. अरे एखादा उंच आवाज लावतो बुवा पण तेच आमच्यासाठी देवच आहेत म्हणून तुम्ही नको क्या काढता. आज फाटलो आवाज माझो काय खरा असाच तर होय म्हण. आज मी बुवा तार सप्तकाला दैवतापर्यंत गेलेलो असा मी तरी पण मी असा नाही कधीतरी असा जातो. रेग्युलर बारी नसतात तेव्हा रोजच्या बारीला नाही जाणार. पण तू एकदमच आमका क्रिया नष्ट करतो माका कायच येत नाही आणि आम्ही स्वरात असो की नाही त्याच्या तुझ्या सर्टिफिकेटची आमका गरज नाही. आमचा आज हा आता शेड्यूल बुक हा मे महिन्यातले माझे 7 ठरलेले. तू फक्त घे फक्त डबल घेऊ नको नाही तर आमका लिस्ता रुजा लागता देवा शपथ. अरे नागदा मारुती शपथ सांगतोय निस्ता रुजा लागता मैत्रीसाठी. तुका मेसेज दाखवते मी तुझ्या बाजूनच बोलतोय बुवा म्हणजे बोलते असं नाही. आमच्यावर गुंडू बुवांवर पण प्रसंग येईल ना तेव्हा कोण नाही आमका सांभाळतात. पण आम्ही म्हटलं माणूस होतो चुकता तुम्ही सांभाळलाच नाही तर कोण सांभाळताला. हे शब्द लोके बुवाचे तरी पण आम्ही खाली लावतो आणि वर लावतो ह्या विषयाचा इश्यू करतो. आता बघा कसं म्हणजे याक मारला तर दुसरा पण घेत तसं बसलो आणि मग अशी पेवा नसतो दोघ जण बाजू उभे गावले तसं. प्रत्येकाची वेळ असते म्हणून एक वाक्य लिहून ठेवलंय होय हमारा दिन भी आएगा उस दिन हम भी देखेंगे. हा आज झाला ना तर कधीतरी माझो पण दिवस येतात. माझे वर्षातून असे 300 दिवस येतात तुझे फक्त 65 येतो. लक्षात ठेव कारण माझ्यासारखं दुःख ठेवणार दुसरं सिंधुदुर्गात कोण नाही. हा दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला गळावर एक त्याला गळावर एक चवदार गळावर. त्यानंतर हे दोन्ही बुवा स्टेटस सांभाळतात स्टँडर्ड सांभाळतायत. का सांभाळू नये
बुवा आज सांगतो तुला, या पंचक्रोशीमध्ये नेरूर म्हटल्यावर बुवाने सांगितलं मग अशी आमच्या सामंत साहेब सांगतील, सुधीरजी कलिंगन, बाबीजी कलिंगन अशी नामवंत रत्न या नेरूर गावाने दिली. माझी आणि तुमची बारी होती तेव्हा बाबी कलिंगन आमच्या त्या चव्हाट्यावरती बाजूला बसलेले, देसाई माझ्याकडे वाजवाले होते. आज हा होता सुरुवातीला. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही सांगताय की कुठल्याही बॉल बरोबर मी बसतो व मॅडच करता असताना पेटी वाजून समोरच्या बॉलाची गरजच काय. आणि जेव्हा तेवढी वेळ येईल ना माझ्यावर की नाही आता बाऱ्या कमी झाल्या, 100% त्यावेळी मी बसेन, पण नेमक्या बुवांबरोबर. आज आमची इज्जत काढून घेण्या एवढी आमच्यावर वेळ येईल नाही बुवा. तुम्ही असा विचार करा ना, अहो ज्या बुवाला सारे गम येत नाही ते तुम्हाला जर बोलत असतील तर तुम्ही ऐकून घ्याल का? मग का करायचे आणि काय कमी काय? तुम्ही एक अभ्यास करा, 31 तारीख पासून ते आज 23 तारीख पर्यंत किती कार्यक्रम केला, सगळं समोर असतं. त्याच्यामुळे कोण, मी असं म्हणत नाही, प्रत्येकाला कार्यक्रम असतात आपल्या पद्धतीने. या महिन्यामध्ये कार्यक्रमच कमी झाले, पण कोणाला कमी लेखू नका हेच माझं सांगणार आहे. हे फक्त गाणं मला म्हणून दाखवा. तुम्ही मोठे पेटीचे सम्राट आहात, मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. बघ जमता काय स्वर कसे तरीच मात्र चूक लावू नको रे, नाहीतर काय होईल. आम्ही दोघांनी चूक लावणार म्हटलं होतं, बाकी तेवढी कोण बाकीची डेअरिंग करूची नाही, तू कमानाचे नाही ना, तेवढी आपली मैत्री पण आहे. तो दसरा ठेव, आम्ही मग अशी सहनच करीत होतो. कॅप्टन बघ ना, मंडळी खेळा कॅप्टन लावतो मग. हा घुसते पाणी मग प्रामाणिक सांगा, या व्यक्तीने गजराच्या माध्यमातून मला काय बोलले सांगा ना, एक तरी शब्द बोलले काय सांगा. आता ते नेहमीच बोलतात, काय मी पण कंटाळलं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांनी एखादा शब्द बाजू घेतलेले असतो तर बरं, तुका असा वाटतं काय की आम्ही ते जर माका लेवल सोडून बोलत असून मी शांत बसू शकते काय? हे सामंत साहेब आज साक्ष असत ना, त्यांनी आज सुंदर, मी बुवा 25 वर्षाच्या कारकिर्दीत मी प्रामाणिक त्या परमेश्वराला स्मरून करतो. आजचा तुमचा जो परफॉर्मन्स आहे मला खूप आवडला, खरं सांगतो. आजचा परफॉर्मन्स म्हणजे जे हवं होतं या पंचक्रोशीला, ते का पर्याय येत नाही. तुका ह्या मगाशी सांगायचं होतं, पण माझा सोड रे, माझ्या तू नादाला लागा नको. ए बाई, तुका आम्ही घकडे आता फिरवतलो बघ. एका दुबई घेऊया काय पुस्तक, त्याचं पण अर्थ वेगळं काढू नको. आईचा गाणं आता तुका सवय, हा मागे पण असंच केले काय, या कुंदेन तुषार हार धवल आले, त्याची वाट लावल्या गेली. आमका मग बुवा बडबडतो काय असतं, तू आपलं वाजवतो तरी वाजून जातो, मी मरतोय त्याच्यात. मागे त्या ह्याच्यात तुमच्या कोचऱ्यात ऐकावत घेऊन नाही, हे सुरानु चंद्रभा, आणि दोघा दिवंगा एकटे गेल्याला म्हणतात नाही भाचा भाचा, ऐकावत तयार नाही 2-3 बारी का. शेवटी म्हटलं तू एअरफोन घालून ऐक, तेव्हा मग जागे दिलो. हे सुरानु चंद्रभा म्हणून सांगायला लागलो. बरं, ह्यो मोठो सम्राट आमका कोल्याच गाडीतलो का. प्रत्येक बारी एक मात्र शॉल नवीन आणता. उद्याच्या बारी एक हिरवी आण 29ला. 29ला हिरवी आण आहेत ना, हिंमत तुझी आणून दाखव रे. अरे धर्म मानत नाही कसं म्हणतो मग. तो सांगता आम्ही धर्म मानत नाही, आमचा एकच धर्म हिंदू, आणि आमचं भाऊ तो आम्ही काय जातीपातीचा विषयच नाही. अरे हे बघ, ये पताका है हमारी, इसलिए तू डरता है. काय आता लिहतो रे. विनोद त्याने आपला काम केलं, मी तुका सुरुवाती गाडी चालले, तो आपला काम करतो. तो त्याच्यासाठीच तू म्हणतल, माका माहिती आला, मी 40 रुपये गेलो एवढं गुळ आहे मी. तो त्याची म्हटल्यानंतर ते का 25 रुपये सगळ्यांच्या समोर देतले. आज 25 तुझ्या गाण्याच्या मला तेवढी हा यो 50, म्हणजे ते का किती आत्मविश्वास माझ्या गाण्यावर राहतो बघ. ते पाली डोळ्यामधले घास भरवते, ते
प्रयत्न करू. सन्माननीय राजा सामंत साहेब यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासारख्यांची बक्षिसं म्हणजे हे आम्हाला आशीर्वाद असतात. आज कित्येक जण कमेंट्सच्या माध्यमातून सांगतात की या बुवांची तोंड बघू नये सांगतात ना. अरे बाबा तुका सांगता कोण आमची भजनं ऐका, आम्ही तुझ्या घराकडे येऊन लावलो कॅसेट. तू झोप ना. कित्येक जण सांगतात सिंधुदुर्गातल्या काही बुवांनी भजनाची वाट लावली, आम्ही आमचं सिंधुदुर्ग स्थापित ठेवलेलो, तू टेन्शन घेऊ नको आमच्या सिंधुदुर्गाचं. अरे आमची लोककला, दशावतार आमची लोककला, भजन आमची लोककला. काय म्हणता तो एवढ्या नको. त्यांची पण काय असतात, त्यांची ती अपेक्षा असतात की आपण कुठेतरी. दिनेश गावडे आमचे परममित्र दिनेश गावडे यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे आईवर एवढं बुवा या माझ्या तरुणांचं सुद्धा प्रेम आहे. मंगल अष्टकम जागृत परब 101 रुपयांचं बक्षीस आहे. कमेंट सामंत साहेब तुम्ही भजनं आमची ऐकतात, पण काय काय वेळा कमेंट्स ऐका. काय काय वेळा खूप चांगले असतात, चांगले तर चांगलं. पण माझं म्हणणं काय, एखाद्या कलावंताचा तुम्ही अपमान करतात ना, तो कलावंत सांगता का? बरं हे युट्यूब वाल्यांका सुद्धा आम्ही मागे थांबवलेले, पण यांचं जे आमच्यावर असणारं प्रेम आहे. आता हे बघा, ते काय आडनाव रे त्यांचं, नलावळे. ही व्यक्ती इकडे कुडाळवरून कुरळला आली, माहिती आहे ना, बरोबर ना. आणि तिथे त्या माणसाला आम्ही थांबवलं, कारण आम्हाला नाही करायची होती. आम्ही तडजोड केली नाही, पण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे फोन आम्हाला यायला लागले, बुवाला यायला लागले. याला आले काय, मग ते आमका ऍक्सेप्ट करूच लागतात. फोन यायला लागले, बुवा तुमची भजनं आम्हाला ऐकायची आहे, तुमची पेटी वादन आम्हाला ऐकायची आहे, तुमचं अध्यात्म आम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला माघार घ्यावी लागली ना. मग आमच्यात इगो असतो तर आम्ही चालू ठेवला असता का? दोघा तिघांनी निषेध केल्याने हे लोके बुवाची गुंडू बुवाची वारी लावणार नाही, मिळेली लोके बुवा गुंडू बुवा. तुमचा काही नाव निशाण दिसत नाही आता. हा बरं, कोणत्या तरी बारी येतात म्हणून तुमका काय ह्या भेटत व्ह्यूज. तुम्ही सगळे प्रॉफिट मध्ये आहात. काय असतं असे हसू आहे ना चेहऱ्यावर तुमच्या. अरे काय आम्ही केला तर सांगा ना. असे शब्दात शब्द वाढतात. मी मग अशी माझा एक शब्द चुकून गेलो, खाली लावतोय, बोलायचंच नाही ना. तो 100 वेळा लावतो त्या का कोण नाही निश्चित ते सुटायला गेले. तुका फरक नाही रे, पण आमका त्रास होता. संजू मका सांगता, संजू बुवा आमका त्रास होता त्याचं म्हणून. कसा बघला अरे आपला अभिप्राय बघूच नको आमका असो. एक दोन गाणी फक्त. मगाची बुवाणी तारा जो आपल्या हातात असतो ते आपलं कोकण दर्शनचे गाणं म्हटलं बुवाणी. काय रे नाही बोला तुम्ही. माझा तुम्ही बोलणारच नाही. माझ्यावर तुमचं प्रेम आहे.
ते सांगतोय. आज हा तिरंगी सामना नाही म्हटलं तरी 1 लाखाची उलाढाल आहे. 1 लाखाच्या आतमध्ये काय कार्यक्रम आहे मला सांगा? काहीही नाही. हे अमेरिका जपान मध्ये असे कार्यक्रम लावू शकतात का? नाही लावू शकत. मग या भजनावर दशावतारावर असलेलं माझ्या कोकणवासियांचं प्रेम या मळ्यामध्ये बारीक मी नेहमी आमच्या देवगडला सांगतो. काहीही धार्मिक कार्यक्रम नसताना सुद्धा कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ल्यामध्ये असे मळ्यामध्ये स्टेज घालतात आणि होऊन जाऊन ते बुवाला बुवा बंधन नाही. आणि असे डबलवारीचे सामने म्हणजे एवढा आमच्यावर प्रेम करणारी माणसं या कोकणातच असे कार्यक्रम होऊ शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून बुवाने एक गजराच्या शेवटचं जे वाक्य वापरलं की आनंदी जगा. मला हेच सांगायचं आहे माझ्या तरुणांना, कुठे तीर्थयात्रा तुम्हाला करायला आमचा विरोध काय नाही, पण तीर्थयात्रा करायच्या अगोदर आपल्या आई वडील जर घरी दुःखी असतील मित्रांनो, त्या तीर्थयात्रेचा उपयोग काय नाही. प्रामाणिकपणे आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि जमेल त्या पद्धतीने आई वडिलांची सेवा करा. आज रुपेशजी पावसकर यांनी हा मोठा घाट घातला कार्यक्रमाचा. त्यांचे वडील आज स्टेजवरती होते. रुपेशजींपेक्षा त्यांच्या वडिलांना आनंद झाला असेल की माझा मुलगा आज कुठल्या स्टेपला आहे तो बघा. हा आनंद वेगळा आहे. आपल्या आई वडिलांना काय हवं असतं? पैसा वगैरे काही नको असतो. आपला मुलगा चांगल्या मार्गाने, आपली मुलगी चांगल्या मार्गाने जाईल एवढेच फक्त त्या आई वडिलांच्या कानावर गेलं पाहिजे मित्रांनो. म्हणून सांगतोय बघा, मित्र बनवा मध्ये सारखा, गारव्यासारखा राजेश मर्तल, नंदू मुगडे यांच्याकडून माझ्या मित्रासाठी गाणं म्हणण्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. माझ्या मित्रासाठी गाणं म्हणतोय आणि माझ्या मित्रांनी बक्षीस दिलंय. याच्यापेक्षा आणखी काय हवं? म्हणजे खूप या जगात सगळ्यात माझा 1 नंबरचा जर मित्र असेल तर तो होता. दुकानवायला उंबऱ्या सारखा, दुकानवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, एक तो मित्र कर, एक तो मित्र कर, आरच्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर, वाट चुकणार नाही जीवनभर, वाट चुकणार नाही जीवनभर. एक तो मित्र कर, एक तो मित्र कर, आरच्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. राजेश मर्तल आणि नंदू मुगडे यांच्याकडून माझे पकवाजवादक आणि तबलावादक संदेश आणि योगेश यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे.
ठीक आहे, एक मंगलाष्टक घेतोय आणि मग एक गाणं फक्त राहिलं. बुवानी मगाशी म्हटलं ते बुवा, आता मी त्या गाण्यावर बैल नाही मारतोय, तुमका तेवढा फास्ट जमणार नाही का. रडू नको बाळा. बुवा योगेशची चाटी बघा कशी चालतात. पण नाही कोणात नाही तेवढा फास्ट जमत. आम्ही देतो स्पीडच नेऊन ठेवलेलो होतो. हा रियाजा. हा आता त्या का वाजूक सांग मग. रडू नको वाजव. अरे काय येणार बोलतो. अरे वाजवतो म्हणजे मी म्हणतोय म्हणून वाजवता ना. अरे मान्यच आहे ना. मी सगळ्यांना सांगते तो 100% आता मग ताच काय म्हणजे मी काय घोटियानी खेळतो. आता मग ऐक ना ते वाजव वाजव. योगेश मुळे आहे म्हणता वाजव. रडू नको बाळा. अरे वाजव. बरं वाजव वाजव म्हणण्यासारख्या नाही. त्याच्यावर परत तो सांगतो मी बकवास वाजव काही. मला हे येतं ते येतं. तुला काय येतं माका काय येत नाही. तू काय येतं. मी परशुराम बुवानं साथ दिली. माऊली साऊंड आलेलं आहे ते सांग. इटमना केलं रे बाबा. गुरु तुकारामूचा भला जागृत परब त्यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते मंगलाष्टका म्हणतोय. बुवा मंगलाष्टका म्हणतोय. ऐक तू म्हणा ना बा. नवरी माळेर झोपा. या कुंदेनो तुषार हार धवला. या शुभ्रवा धन्यवाद. जरा पेटीची कला दाखवतो. जरा पेटीला लेवल द्या. मुळकर
नको त्याचा पोट भरतात आपण म्हणायचं नाही. तिथे 4 दिवस जातच ना. पेटीएवरच तू काय पेवशील तो, बाकी काय तर करून दाखव मग बघते. बाकी काहीच्याही बदल रागाचा काय तर बघा, नाहीतर सामंत साहेब निदान तुमच्याकडून मला अपेक्षा हा, तुमका मी सत्यवादी म्हणून एक मानतोय जिल्ह्यात. उद्या विजय परब बुवांका फोन करून सांगा तुमच्या विद्यार्थ्यान केदार असो सांगितल्यान आणि मी या मल्हार असो सांगितल्यान आणि चव्हाण बुवानी सांगितल्याने की प्रार्थनाची सुरुवात केलंस ती केदार मध्ये केलंस, बरोबर ना? या सांगा. कारण आम्ही सांगलं होतं ते कपाटाचा नाही, ते आमचीच चुका काढतली. गुरुसुतारचे झलक घ्या रे. गुरुसुतार घ्यायच्या रे. गुरुसुतार खायच्यात अरे तुझेच सल्ले घेऊ गे. बरं ह्यो एक राग खायचो तो सांगा. गोरख कल्याण अजिबात नाही हा, सांगा ठेवतो. गोरख कल्याण मध्ये प लागत नाही. सारे म धनी ध सा सा नि ध म रे सा. तो गोरख कल्याण झालो, ह्याच्यात मी प लावलंय. सांग बघूया, तू मास्टर असतो संगीतातून. माका विचारशील माका राग माहिती नाही, आधीच सांगतो. फक्त आमका बाळगेपण करू नको, नाही तर आमच्या पट्टी घासल्यासारख्या होईत का. पेटी कमी करा मौला. पिंगुळकर खूप सुंदर साऊंड संदेशने मला सुरुवातीतच सांगितलेला आजचा साऊंड बेस्ट असताना. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर. पण समजणे वाले को अरे सुरुवातीक सांगता मंडळी अरे माईक वर धरू गयो वर धरू. अरे शिक्षकांका आज विद्यार्थी शिकूक लागलो, खाली बसले ते शिक्षक संजू चव्हाण. तू विद्यार्थी वरून सांगतो वर धर एका समजत ना. आणि आता असो भाव करताना की मी काय बोललोयच ना. संजू बोला नको तू, माका राग येतो. मला मस्तकात जाता मा सगळा. केळाया केळाया धन्यवाद. थांबले ते सगळे माझ्यासाठी. आता मला बोला तुझा हात तो गेलो गय
आज सुटलंच रे आज माझ्या हातून. ये काहीतरी घेऊन ये गाव. ये आज म्हणता मेलो ह्यो. सामंत साहेब या सगळ्या नशिबाचे खेळ असतात. काय बोललो वाक्य बोलताना ह्याच्याकडून आज मला अपेक्षा नाही होती गुंडू बुवाकडून. आज पैशाच्या बाबतीत मेलो ह्यो. बुवा अकडे तकडे सचिन सावंत ना ते त्यांच्या 1000 फक्त बाजूक कर आणि मोज मग. हा पैशावर जाऊ नको. तुझ्याकडून अपेक्षा नाही. खाऊन घेऊन ये नाही तर थई येईन मी. भजन करणार गायक काही बसलो कायच नाही जमलं. आणि बाजूच्या बुवांकडे बघतो रे मी बरोबर वाजवतोय. कदम बुवांचा एक अभंग होतो तसं तिथं चेहरो झालो. आज आनंद झाला गोकुळ नगरी अवतरला गिरिधारी. गुंडुबुवा कदम बुवांचा ते चेहरा आज असो झालो. सुतकी चेहरे करून बसले कौसाच्या दरबार. लोकांच्या तोंडाकडे बघा कसं बघता तो. दिदे का दिदी भजी दे का सामंतांचा दी बाकीची 4 माका ठेव. खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत. खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत. सत्य पचे ना कुणाला. या गजराचा अर्थच गुंडुबुवा या गजराचा अर्थच समजून घ्या. समजणे वाले को इशारा काफी आहे. खोट्याला इथे मान आहे. आज विनोद चव्हाण बुवाना जग म्हणतोय भजन सम्राट बादशाह. मग त्याने एखादा राग चुकीचा आळवला ना तरी मायबाप भजनी शोधेजण टाळ्या मारतात. लक्षात घ्या. आणि आम्ही ते रक्त ओकून जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो तरी लोक सांगणार नाही हे चुकीचं आहे. खोट्याला इथे मान. सत्य पचत नाही. हे असे आमचे हे असतात विषय. बाकी काय नाही आमचा त्याच्याबद्दल. तो माझा मित्र हा जवळचा मित्रच विषय संपलो. खोट्याला इथे मान लबाडीच्या दुनियेत. सत्य पचेला कोणाला ऐशी जगाची रीत. ऐशी जगाची रीत. सत्य पचेला कोणाला ऐशी जगाची रीत. सत्य पचेला कोणाला ऐशी जगाची रीत. मी पैसे अधिक घेतो. मी मंडळीला माझ्या त्रास देणार नाही. फक्त या तुम्ही रोजच्या बारी. कर्माचा हिशेब इथे रोख ठोक. नशिबी कुणा कुणा सुख. कर्माचा हिशेब प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब मित्रांनो ठरलेला आहे. मनामध्ये चांगले विचार ठेवा. आणि तुमचं थोडा त्रास होईल पण विजय हा तुमचा नाही. लक्षात ठेवा. कर्माचा हिशोब प्रत्येकाचा होणार आहे. मी तर माझ्या भूतकाळात चुका केल्या आज भोगतोय. भविष्यात भोगेल. नशिबी प्रत्येकाला एक लक्षात ठेवा. प्रत्येकाला आयुष्यात 60 ते 70% दुःखच असतं आणि 30 ते 40% फक्त सुख असतं. पण ते समजण्याला येत नाही म्हणून आपण कुठेतरी मागे पडतोय. ऐका. गुंड प्रवृत्तीचा होईल अंत. टिकले नाही ते वाजलेले दैत्य. दैत्य वाजले होते ते सुद्धा टिकले नाही. मगाशी गुंडुबुवांनी उदाहरण दिलं सापाचं काय सरड्याचं. मला वाटतं ते सरड्याचं आहे. निवडुंगाच्या झाडावरती टाकला तो. म्हणजे त्याला सुद्धा ते नंतर भोगावं लागलं मित्रांनो. म्हणून सांगतोय सत्याने चला. सत्याची कास धरा. कलियुग आहे. या कलियुगामध्ये जेवढं नामस्मरण कराल तेवढेच दिवस आपले चांगले जातील मित्रांनो. आज एवढा अत्याचार काही ठिकाणी होतोय. मगाशी बुवानी सांगितलं 3-3.5 वर्षाच्या कोवळ्या बालकावर बलात्कार होतोय.
त्याला नाहीच करतात म्हणजे किती अतिरेक झालाय बघा. म्हणून सांगतोय फसवणी अजन लोका नाही कीर्ती वाढत, फसवणी अजन लोका नाही कीर्ती वाढत. गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊनी, प्रत्येकाने गुरुमार्ग घ्या. आज गुरु अनेक तऱ्हेचे असतात. आज मला देवगडला जायचा रस्ता विचारला आणि त्या गृहस्थाने जर सांगितलं तर तो आपल्या तेवढ्या वेळेपुरता गुरु आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कोणी देवाने सुद्धा गुरु केले. ऐका, गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊनी, श्रीरामा दीक्षा दिली मोठी पाणी, कृष्णाचे गुरु ऋषीची बळी, त्याला केलं ज्ञानी निवृत्ती नातानी, सद्गुरूंची होई गणना आता भोंदू बाबाच, सद्गुरूंची होई गणना आता भोंदू बाबाच. भजनात नका करू विटंबना, भजनात नका करू विटंबना. आध्यात्मिक माहिती सांगा जना, आध्यात्मिक माहिती सांगा जना. भजनात विडंबन चालेल पण विटंबना नको. आध्यात्मिक माहिती सांगा. आपला जो देह आहे या देहावरती बोला. हा सोन्यासारखा देह त्या भगवंताने आपल्याला दिलाय. या सगळ्या पशु पक्षी प्राण्यांमध्ये मानवाचा देह जो आपल्याला मिळालेला आहे ना, सोनं करा मित्रांनो. सोनं, सोन्यासारखं जीवन दिलंय. बाकीच्या प्राण्यांना किती त्रास सहन करावा लागतो, किती मार खावा लागतो बघा. माणूसच असा प्राणी आहे ज्याला मन आहे आणि तो समजू शकतो. म्हणून सांगतोय बघा, भजनात नका करू विटंबना, आध्यात्मिक माहिती सांगा जना. सन्मान द्यावा माता भगिनीला, पिंगलच्या वाळी नको हरी भजना. संतोष सांगे भान ठेवा या हरी भजनात, संतोष सांगे भान ठेवा या हरी भजनात. गजर थांबवतो या ठिकाणी. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला, एक मुखान बोला, एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण